दिवाळी आहे आणि आपण आज खास पाहणार आहोत सईची दिवाळी. सई ताम्हणकर आपल्यासोबत आहे. सईची दिवाळी कशी असेल? सई ताम्हणकरची दिवाळी. माझी दिवाळी खूप स्पेशल आणि छान असणार आहे. तुम्ही पाहताच आहे की आम्ही सौ शाशी देवधरच्या टीमबरोबर दिवाळी साजरी करतो आहे. सो एका नवीन जर्नीला, नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आम्ही सगळे टीम मेंबर्स मिळून त्याचा आनंद लुटतो आहे. सो दिस दिवाळी इज व्हेरी स्पेशल फॉर मी. नक्कीच. सई, हा एक चित्रपट आहेच, पण तुझं हे वर्ष पूर्ण दिवाळीच होतं. तू खूप करिअरमध्ये खूप एन्जॉय केला. मिफ्ताचा परफॉर्मन्स म्हणा की दुनियादारीचा सक्सेस म्हणा. आणि आता हेही ऐकायला मिळते की संजय जाधव परत एकदा तुला आणि स्वप्नीला घेऊन लैला आणि मजनूची प्यारवाली लव्ह स्टोरी हा एक सिनेमा आहे. एवढं सगळं पॅक शेड्यूल आहे, तर ही दिवाळी म्हणजे आणखी काय स्पेशल असेल करिअरच्या दृष्टीने? करिअरच्या दृष्टीने ही फिल्म खूप स्पेशल असेल, कारण पुन्हा एकदा वेगळा धाटणीचा सिनेमा आणि वेगळ्या प्रकारचा रोल मी ह्याच्यामध्ये करते. आणि माझ्याबरोबर अजिंक्य देव आणि तुषार दळवी यांच्यासारखे एक्सपिरियन्स्ड दोघेही ॲक्टर्स आहेत. सो वी गोना हॅव अ लॉट ऑफ फन आणि लुकिंग फॉरवर्ड. आता ह्याचं शूट आम्ही चालू आहे, अजून थोड्या दिवसांनी संपेल, मग सगळी प्रोसेस पुन्हा सुरू होईल. एक पुन्हा नवीन प्रवास, पुन्हा सगळं नवीन. सो लुकिंग फॉरवर्ड की कसे आता सिनेमे मला मिळत जातात किंवा कसं मी नवीन अजून काय काय करू शकते हे मी अजून शोधते. पण आय एम व्हेरी एक्सायटेड, ऑल्सो व्हेरी एक्सायटेड अबाउट जानेवारीचा लैला आणि मजनूची प्यारवाली लव्ह स्टोरी. मला पण माहीत नाही आहे नक्की काय होणार आहे, पण खूप एक्साइटमेंट जास्त आहे. नक्कीच. आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा की स्वप्नील आणि तू ही जोडी खूप गाजते आणि तिथे दुसरी कॉम्पिटिशनही आहे, मुक्ता आणि स्वप्नील. तर बऱ्याच जणांनी तुम्हा दोन्ही जोडींना पसंती दिली. तर तुझं पर्सनल मत काय आहे? माझं असं मत आहे की आता मुक्तीला आणि मला एक सिनेमा एकत्र करायला हवा. कारण खूप जवळचे मित्र आहेत दोघंही, आणि दोघंही मला त्यांची जोडी पर्सनली, मी त्यांच्या जोडीची खूप मोठी फॅन आहे. पण आम्हालाही प्रेक्षकांनी खूप अप्रिशिएट केलं. खूप बरं वाटतं आहे हे ऐकून. आणि आम्ही दोघेही माहीत नाही, आम्ही खूप लवकर छान जेल झालो. त्याच्यामुळे ते प्रॉब्ली कुठेतरी ऑन स्क्रीन दिसली, ऑफ स्क्रीन केमिस्ट्री. आणि स्वप्नील हॅज बिकम वन ऑफ द बेस्टेस्ट फ्रेंड्स ऑफ माइंड. आणि मजा येते अशी माणसं आयुष्यात आल्यामुळे. बाहेर आ गई. आता दिवाळी स्पेशल काही प्रश्न. तुझ्या आवडीचा फराळ काय आहे? मला चकली आणि अनारसे खूप आवडतात. आणि त्याच्यातला कोणता फराळ तू स्वतः बनवतो? काहीच नाही आहेत मला बनवायला. मला फक्त खायला येतं सध्या, पण आता येईल हळूहळू बनवायला. दिवाळीची स्पेशल गोष्ट काय आहे ती तू स्वतःच्या घरी करतेस? मी सगळीकडे घरी पणत्या लावते आणि इलेक्ट्रिशियनला बोलून आय मेक शुअर की माय हाऊस इज व्हेरी वेल लिट. सगळीकडे आकाशकंदील आणि माळा जरूर सोडल्या जातात आणि पणत्या न विसरता न चुकता मी लावते. नक्कीच. आणि ह्या दिवाळीला म्हणजे आपली मेन दिवाळी अशी अगदी फटाके वगैरे असतात, पण आता काही काही व्हॉईस पोल्युशन अशा एक नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोड्या कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे एन्जॉयमेंटही खूप कमी होत चालले. तर तुला काय वाटतं की फटाके किती महत्त्वाचे आहेत? मी गेल्या 6 वर्षांपासून फटाके नाही फोडत. मला भीती वाटते आणि आता चेहऱ्यावरच सगळं अवलंबून असल्यामुळे थोडंसं आय एम ओव्हर प्रोटेक्टिव्ह की कुठे काही चेहरा फटाका उडला तर काय करायचं. आणि प्लस मला आवडतच नाहीत फटाके, त्यामुळे आय डोंट थिंक दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. हां, एक गोष्ट नक्की आहे की आता आपण आपल्या भावना आणि सगळं एवढं डायल्यूटेड होत चाललं आहे की आय थिंक वी नीड टू कॅच अप विथ इच अदर रिअली वेल. म्हणजे आपण जर का नातेवाईक मिळून एकत्र भेटत असू तर ते आपण दिलखुलास ती गोष्ट केली पाहिजे. मग तुम्हाला फटाक्यांचा आणि फराळाचाही विसर पडेल असं मला वाटतं. बट हे जे 3-4 दिवस आहेत सुट्टीचे, त्याचा पुरेपूर उपयोग करून आणि चांगला उपयोग करून आणि ते सुखात आणि समृद्धीत घालवायला हवेत असं मला वाटतं. नक्कीच. आणि आता दिवाळी आहे, तर तुझी एखादी लहानपणीची आठवण आहे का? दिवाळीत तू काय असं लहानपणी केलेलं जे अजूनही यादगार आहे? लहानपणी एका दिवाळीमध्ये माझा पाय प्लास्टरमध्ये होता आणि तो प्लास्टरचा पाय घेऊन नवीन कपडे घालून मी घराच्या खाली फटाके फोडायला आले होते. तो उत्साह कुठून आला होता, ते प्लास्टरमधला पाय मी कसा हलवत होते मला आठवत नाही. पण आता जेव्हा मी ते व्हेन आय लुक बॅक मला खूप हसायला येतं की काय ध्यान दिसत असेल ना, एक मुलगी नवीन कपडे घातलेत, एका पायात स्लिपर आणि एका पायात प्लास्टर. इट इज अ फनी साईट. पण लहानपणी सगळं माफ असतं.
अजूनही सगळं माफ असतं. दॅट इज अ गुड पॉईंट ॲक्च्युली. नक्कीच तुला दिवाळीच्याही खूप खूप शुभेच्छा. आणि आता एक तू सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा काय देशील? मी एवढ्याच शुभेच्छा देईन की हॅव अ वंडरफुल दिवाळी, हॅव अ सेफ दिवाळी. जमलं तर फटाके फोडू नका. आणि काही हेवे दावे असतील नातेवाईकांच्यात फ्रेंड्समध्ये तर ते प्लीज मिटवून टाका. आपलं आयुष्य खूप छोटं आहे आणि आपण ते छान जगूया, न भांडता जगूया, न हेवे दावे काही धरता जगूया आणि खूप प्रेम करूया. थँक्यू. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.